स्मशानभूमीचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी बसलेले उपोषण आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या ठोस आश्वासनाने मागे. महसूल विभागाच्या लेखी पत्र उपोषणकर्ते यांना करण्यात आले सुपूर्द. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारे येथील बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढून अंत्यसंस्कारासाठी होणारी अडचण सोडवण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आलेले उपोषण रात्री 8 वाजता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचे ठोस आश्वासन व प्रशासनातर्फे लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारे येथील स्मशानभूमीची जागा भूमी अभिलेख विभागाने मोजमाप करून काढून दिले. मात्र त्या जागेवरील अतिक्रमण जैसे थेच असल्याने निधन झालेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार विधी कुठे करावा असा प्रश्न पुढे आला आहे. मृत्यूनंतर देखील अंत्यविधी करण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन कामारी गावातील बौद्ध व मातंग समाजातील शेकडो महिला पुरुषांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत अतिक्रमण काढलं जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते महिला पुरुष नागरिकांनी घेतला होता. याची माहिती आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना समजताच हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते नागरिकांची व प्रशासनाची बाजू समजून घेतली. तसेच प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच स्मशानभूमीची समस्या मी स्वतः जातीने लक्ष घालून निकाली काढून देतो असे लेखी आश्वासन आमदार महोदयांनी दिल्याने गावकऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. आमदार महोदयांनी भेट देऊन दोन्ही समाजाची गरज लक्षात घेऊन यात पुढाकार घेतला असल्याने गावकऱ्यांनी आभार मानून लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महसूल व पंचायत समिती प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, उपोषणकर्ते, महिला, पुरुष व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.